ना मुंबई ज्या वेळेला आपण निवडणूक पूर्ण झालेली आहे, निकाल येतोय, अशा स्वरूपामध्ये मुंबईसाठी काय व्हावं असं वाटतं तुम्हाला या टप्प्यावर? ठीक आहे, चुका झाल्या असतील, पण येत्या काळामध्ये जर मुंबईला खरोखर बकाल होण्यापासून वाचवायचं असेल, मुंबईला खरोखर एक आंतरराष्ट्रीय शहर करायचं असेल, तर काय होणं गरजेचं? झोपडपट्ट्यामध्ये सुधारणा करून घेऊन एक तर पहिल्यांदा कचरा आणि झोपडपट्ट्या सुधारायला पाहिजेत. त्यांना एक कायमस्वरूपी घरं मिळाली पाहिजेत सगळ्यांना. आणि आपण ह्या झोपडपट्टीतल्या मंडळींबद्दल बोलतो. पोलिसांची जाऊन घरं बघ, खुराडी आहेत रे. पोलीस ही आमची इतकी वर्ष आमची यंत्रणा 62 साली जेवढा पोलीस फोर्स पाहिजे होता तेवढासुद्धा आत्ता नाही आहे. अशा वेळी त्यांच्याकडे एक दांडका घेऊन त्यांना तुम्ही म्हणता की नाही त्यांनी हे सगळं नीट करायला पाहिजे, हे शक्य नाही आहे रे. पण त्यांना निदान राहायला काहीतरी एक 450, 500, 600 फुटाचं घर देणार आहे. ते 250, 300, 400 फूट काय तू जाऊन बघ, तिथे नायगावला जाऊन बघ, आणि त्यांच्याकडनं तुमच्या संरक्षणाची तुम्ही अपेक्षा करता. मला असं वाटतं की हा सगळा प्रकार आहे. आता आमचा तो पोलीस ऑफिसर सांगतो दिघावकरनी, त्यांनी नवी मुंबईच्या तिकडे त्यांनी 100 एकरामध्ये ती स्कीम आता सुरू केलेली आहे. तुला खरं सांगतो, आमचे नितीन गडकरी आहेत, हा माणूस जे बोलेल ते करून दाखवणार आहे. कुठल्या पक्षाचाही मला देणं घेणं नाही, पण त्या नितीन गडकरींनी त्यांना सांगितलं की तुम्हाला ही मुभा देतो, तुम्हाला ही देतो, तुम्हाला तेही करतो. इव्हन फडणवीसांनी की तुम्हाला हा FSI देतो, अमुक देतो. फडणवीस हा माझा अतिशय आवडता माणूस आहे, पण मला परवा भाषणामध्ये त्यांनी काही काही शब्द वापरले. मी अतिशय ह्या माध्यमातून फडणवीस तुम्हाला सांगतो, मला वाईट वाटलं. खरंच तुमच्यावर आम्ही प्रेम करतो, आदर आहे तुमच्याबद्दल, असं नका करू. कुठेतरी आपलीच माणसं असं करायला लागले की नाही बरं वाटत. साधारण आपण जय महाराष्ट्र हा शब्द जो आहे एका विशिष्ट अशा अभिमानानं उच्चारत असतो. ज्या वेळेला हे शब्द आपण काढतो, आता महाराष्ट्राबद्दल आपण बोलतोय, मुंबईबद्दल बोलतोय, त्यावेळेला जो अभिमान जागृत होतो किंवा त्यातला तो जो एक सत्व असतं, ते कशा शब्दामध्ये तुम्ही व्यक्त कराल जर मी विचारलं तर? मला असं वाटतं की जय महाराष्ट्र याचा अर्थ तुझ्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, आनंद असण्यासाठी मी झटणं, हे माझ्या दृष्टीनं हे आमच्या महाराजांनी ते दाखवून दिलेलं. सगळ्या जनमानसासाठी ज्यांनी कधीही कोणाला जात न विचारलेला माणूस एकच की शिवाजी महाराज, ज्यांनी कधीच कोणाला जात आणि धर्म विचारले नाहीत, आणि त्यामुळे ते राज्य अशा पद्धतीचं करू शकले. आणि एवढं समोर असताना, दादांत आमच्या समोर आहे, तरीसुद्धा ही का मंडळी आमची राज्यकर्ते शिकत नाहीत? शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन जय महाराष्ट्र किंवा जय भवानी बोलून नाही होत रे. मला असं वाटतं की ते इथे आतमध्ये कोरले पाहिजे. मला हे समुद्रामध्ये स्मारक होतं आहे, त्याच्यापेक्षा आपल्याकडे आहेत जिवंत स्मारकं आहेत की रे त्यांची, जिथं त्यांची पायधूळ आहे, सगळ्या किल्ल्यांवर आहे, सगळ्या ठिकाणी जाणं, तिथे करूया ना त्यांना. काय तुम्ही राजकारण्यांशी बोलायला या विषयावर की इतके 3000 कोटी खर्च करायची गरज? मी बोलतोय, आता सांगतोय ना, इतके 3000 कोटी आपण मुंबईवर खर्च करा, गरीब लोकांवर खर्च करा ना. महाराजांचं आमच्या आहे तिथे, आम्ही प्रत्येकाने स्मारकं बांधलेली आहे तिथे आतमध्ये. त्यामुळे त्यांच्या वेगळं स्मारकाची गरज आहे असं मला नाही वाटत. ते 3000 कोटी तुम्ही इथे केले तर फार छान होईल. मला खरंच अतिशय मनापासून वाटतं. 3000 कोटी काय आहेत? माझी केवढी गरीब आहेत, केवढे विवंचन आहेत आमच्या, त्याच्यासाठी वापरा. महाराजांना ती सगळ्यात मोठी आदरांजली असेल, हे माझं प्रामाणिकपणे वाटतं. विचार करा. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजी मनमोकळी चर्चा केली. नाही, मला मी खूप वेळ बोलेन रे. मी सकाळी 10 वाजल्यापासून बोलतोय. माझं नरडं अगदीच हे झालेलं आहे, पण बरं वाटतं. शरदराव, अभिनंदन. तुम्ही 50 वर्ष पूर्ण केलीत. म्हणजे शरदराव आता 75, हो 77 मला वाटतं, 75 नुकतीच पूर्ण केली. हो. आणि म्हणजे त्यांचं वय वाढलेलं मला दिसतंय, पण माझं वाढलेलं मला कळतच नाही रे. आमच्यासाठी नाना नेहमीच तरुण आहे. नाही, मी माझ्यासाठी सुद्धा मी तरुण आहे. काय होतं काय माहिती, मगाशी मी बोलताना मी म्हटलं की आपण नेमके कोण आहेत ना हे समोरच्याच्या डोळ्यात दिसतं. तेवढे पारदर्शी ते समोरचे असतील आणि आपले असतील ना, तर जगण्यात गंमत येते. अनफॉर्च्युनेटली काय होतं, समोरही पारदर्शी नाही राहिलं, मी राहिलेलो नाही, तर त्यामुळे तो गोंधळ होतोय. नाही, पण आमच्यामध्ये तुम्ही पारदर्शी आहात आणि तितकंच पारदर्शी आहे तुमचं बोलणं पण आहे.
काही खूप नाही, खूप छान. धन्यवाद. आपण काहीतरी छान छान करूया, अगदी बोलूया. ही मंडळी आपल्याला, तुमच्याकडनं बाकी काही नको, आमच्या गरीब मंडळींसाठी काहीतरी करत राहा म्हणजे झालं. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.